डेटा उद्योग. आता आपण तिसरा प्रॉब्लेम स्टेटमेंट बघणार आहोत, लायब्ररी बोरिंग हॅबिट्सचा. तर क्वेश्चन टाईप मध्ये जाऊया आपण. इमॅजिन यू आर वर्किंग फॉर अ लायब्ररी. तुम्ही लायब्ररीमध्ये काम करत आहात आणि यू आर टास्क विथ जनरेटिंग अ रिपोर्ट बोरिंग हॅबिट्स ऑफ पॅट्रॉन्स. यू हॅव टू टेबल्स इन द डेटाबेस, बुक्स अँड बॉरोज. आता हे बुक्स आहेत टोटल, ज्यामध्ये तुम्हाला बुक्सचे आयडी, बुक नेम आणि जनरिक म्हणजे ती बुक्सची टाईप आहे, फिक्शन आहे, रोमॅन्टिक आहे किंवा सायन्स फिक्शन आहे, ठीक आहे. आणि अजून एक टेबल आहे जो की आहे तुमचा बोरोवरचा. म्हणजे बोरोवर म्हणजे काय, जी बुक आहे ती कोणी घेतलेली आहे दुसऱ्याने, राईट, बोरो केलेली आहे म्हणजे कोणीतरी घेतलेली आहे, राईट. तर त्याच्यामध्ये तुम्हाला बोरोवरचा डेटा भेटेल की बोरोवर आयडी नी एक नी हे नाव आहे अलाइस आणि तिने बुक एक घेतली, तर अलाइसने एक बुक आयडी कुठे येतं, तर हा होता द ग्रेट गॅट्सबे. फिक्शियसच बुक घेतलेली तिने, ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं, राईट एसक्यूएल क्वेरी टू डिस्प्ले द नेम ऑफ इच बोरोवर, म्हणजे प्रत्येक बोरोवरचं नेम द्यायचं आहे आणि त्यांनी किती बुक बोरो केले इन अल्फाबेटिकल ऑर्डर अँड आउटपुट इन असेंडिंग ऑर्डर द बोरो नेम. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बोरोज घेऊया. ओके, कारण की मेन तर आपल्याला बोरोज बघायचे, ठीक आहे. त्याच्यानंतर बोरोजनी बुक काय नाव केलं, म्हणजे आपल्याला हे दोन टेबल जॉईन करायचे. तर इनर जॉईन करणार आपण, ठीक आहे. म्हणजे या टेबलला या टेबल सोबत जॉईन करू ऑन. बोरोला आपण बी आर देऊ, बुक्सला बी देऊ, बी आर डॉट करू, बुक आय डी इक्वल टू तुमचं बी करू, म्हणजे तुमचं बुक्सनी करू तुमचं बुक आय डी जॉईन, ठीक आहे. जसं मी हे जॉईन करल तर मला सगळे ह्याच्यात भेटणार, राईट. बट आता इथं आउटपुटला एरर काय देतो आपला, बोरोवर्स, राईट, बोरोवर्स. आणि आता आपण सगळं रन करू, बिकॉज आता बोरोवर्स फ्रॉम करू आपण. आणि आपण आता सध्या सगळं रन करू, म्हणजे दोन्ही टेबल मधून जॉईन करून घेऊ. आपल्याला आता पाहिजे फक्त बोरोवरचं नाव, म्हणजे काय पाहिजे आपल्याला, बोरोवर नेम आपल्याला एनिवे एका टेबल मधून येते, त्यामुळे काय एवढं टाइम म्हणजे हे द्यायची गरज नाही की बाबा मला असंच दोन टेबल मधून येत असतं, तर आपल्याला स्पेसिफाय करायला लागलं असतं की आलायस कुठला आहे, ठीक आहे. आणि परत त्याला आपल्याला द्यायचं की बुक नेम, म्हणजे कुठलं बुक घेतलंय बाबा, राईट. आणि बुक नेम ऍज आपल्याला आउटपुट कसं दाखवायचं आहे, एक्सपेक्टेड आउटपुट ते पण आपण बघूया. म्हणजे आपल्याला कॉलमचे नाव कळतील, कसे कॉलमचे नाव द्यायचे आहे. आपल्याला कॉलमचं नाव द्यायचं आहे बॉर्डर्ड बुक्स, ठीक आहे. ऍज करून टाकू आपण आणि बुकला हे करू, कारण की आपलं बुक नेम इथून येणार, राईट. जसं मी याला रन करेल, तुम्ही बघताल की अलाइसनी हे केले. आता आपल्याला अलाइसचे दोन बुक आहेत, राईट, ते आपल्याला साईड बाय साईड दाखवायचे आहेत. म्हणजे आपल्याला बघायला तर तुम्ही आउटपुट मध्ये स्ट्रिंग मध्ये दाखवायचे, राईट, कॉमा करून. तर आपण एक स्ट्रिंग ऍग्रिगेटर म्हणून फंक्शन असतं पोस्टग्रेस मध्ये, तर आपण स्ट्रिंग एजीजी यूज करू. आपल्याला काय द्यायचे नाव, बॉरोड बुक द्यायचे, राईट, म्हणजे बुक नेम द्यायचे. आणि हे कसे द्यायचे आपल्याला, कॉमा सेपरेटेड व्हॅल्यूने, राईट. बरोबर, आपल्याला कॉमा सेपरेटेड व्हॅल्यूने द्यायचं. आणि जसं की आपण ह्याला नाव देऊ ऍज करून बॉरोड नेम देऊ आणि आपण हे रन करू. जसं आपण रन करू तर तुम्हाला आपल्याला आता जसं आपण स्ट्रिंग ऍग्रिगेट लिहिलं ना, तर सेम तुम्हाला ग्रुप बाय ऍग्रिगेशन लिहायचंच आहे, बिकॉज इथं तुम्ही ऍग्रिगेटेड फंक्शन यूज करता, राईट. तर मी सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की तुम्ही जर नॉन ऍग्रिगेटेड यूज करताय तर तुम्हाला द्यायच लागेल. आता तुम्ही अलाइसचं बघू तर आपल्याला हे ऑर्डर बाय करू वन, राईट, म्हणजे असेंडिंग ऑर्डर मध्ये येईल आपलं. आता अलाइसचं आलं द ग्रेट बुक. आता ह्यांना कसं पाहिजे, पी आणि ए ह्यात पण पहिलं आलं पाहिजे. तर आता अजून एक फंक्शन असतं इथं, ऑर्डर बाय. आपल्याला कशाने करायचंय, बुक नेमने करायचं, राईट. तर आपण ऑर्डर बाय बुक नेम करू आणि आता रन करूयात. तर आपल्याला पहिलं प्राईड अँड प्रिडियस चिकलेल, बिकॉज हे पण असेंडिंग ऑर्डर मध्ये द्यायचं आपल्याला. तुम्ही क्वेश्चन जर आउटपुट जर बघितलं, पी आधी आलाय, पीच्या, आणि इथं यांनी सांगितलंय की अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये डिस्प्ले करा जे पण बॉरो बुक केलं. सगळ्यात पहिली जी अल्फाबेटिकल ऑर्डर, प्राईड अँड प्रिड्यूस सगळ्यात पहिली बुक होती, ते दाखवायची. आणि नावाचं पण आपल्याला जी पण असेंडिंग ऑर्डर मध्ये दाखवायचं, जसं ए ने स्टार्ट होते, मग बी ने होते, मग सी ने होते. तर आपण ह्याला रन करूया. स्ट्रिंग ऍग्रिगेट फंक्शन एक ऍग्रिगेटेड फंक्शन आहे. तर तुम्हाला जर आता कॉमा सेपरेटेड व्हॅल्यू एकाच ह्याच्यात द्यायची असतील तर त्या टायमात तुम्ही स्ट्रिंग ऍग्रिगेट फंक्शन यूज करता, स्ट्रिंग ऍग्रिगेट फंक्शन, राईट. तर हे देऊन तुम्ही ह्याला करू शकता. जसं मी आता रन करता व्हायला मला आउटपुट देत आहे आणि हे आउटपुट मी झाल्यानंतर इव्हॅल्युएट करणार आहे. इव्हॅल्युएट केल्यानंतर मी उत्तर बरोबर दिलं आहे, म्हणजे आपण बरोबर आहोत, राईट. तर होप सो तुम्हाला या क्वेश्चन मध्ये स्ट्रिंग ऍग्रिगेट कसं यूज करायचं कळलं असेल. स्ट्रिंग ऍग्रिगेट यूज करताना कॉमा जर द्यायचं असेल व्हॅल्यूला, त्यानंतर तुम्ही ग्रुप बाय यूज करता. ग्रुप बाय मध्ये तुम्ही काय यूज केलं पाहिजे, ग्रुप बाय, राईट. ग्रुप बाय वन म्हणजे तुम्ही जर स्ट्रिंग ऍग्रिगेटेड फंक्शन यूज करता, मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, राईट. जेव्हा पण तुम्ही ऍग्रिगेटेड आणि नॉन ऍग्रिगेटेड फंक्शन यूज करता त्या टायमाला तुम्हाला हे स्ट्रिंग ऍग्रिगेट यूज करता आहात तर तुम्हाला बॉरो नेम द्यायला लागणारच आहे.
ठीक आहे. जसं आता मी फक्त हे देतो. ठीक आहे. आता आपल्याला ग्रुप बाय नाही लागणार. आता तुम्ही जर हे रन केलं, तर सगळं जे आहे ना, ते एकत्रच दाखवणार. म्हणजे एकसाथ झालं बघा. हा बघा, सगळं. सगळे जेवढे पण पुस्तकाचे नाव आहेत ना टोटल डेटामध्ये, ते कॉमा करून दाखवणार, राईट? इथं लागलं नाही आपल्याला बघा. आपल्याला लास्ट केसमध्ये आपल्याला लागलं बिकॉज इथं आपण नॉन ऍग्रिगेटेड फंक्शन यूज केलं, राईट? जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं. होप सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. लाईक करा, शेअर करा, मराठी सबस्क्राईब करा. थँक्यू.